एक्स्ट्रा प्लेयर प्रकाश गुळे सागर तायडे दोनों ही सलामी बल्लेबाज और गेंदबाजी के लिए प्रदीप ढगे चलता हुआ तीसरा क्वार्टर फाइनल मुकाबला गेंदबाजी के लिए राइट आर्म ओवर द विकेट प्रदीप ढगे सामना करेंगे प्रकाश गुळवे पहली गेंद पर वन बाउंस गेंद सीधी 4 रनों के लिए इसी के साथ अपना खाता खोलते हुए बल्लेबाज और टीम का भी खाता खोलता हुआ डीजे शॉट लगाने में कामयाब बल्लेबाज प्रकाश गुळवे फिर से पर गेंदबाज तैयार इस बार कट करना चाहते थे अपील मगर नकारा है हमारा अंपायर दोनों ही काफी तजुर्बा रखते हैं ऑफिशियल अंपायर और अच्छी गेंद अच्छी वापसी प्रदीप ढगे की तरफ से इस बार लपेट कर खेलते फिर से खाली क्षेत्र में जाती हुई गेंद वन बाउंस 4 रनों के लिए डीजे प्रकाश गुळवे की तरफ से फिर से इस बार अच्छी गेंद फिर भी खाली क्षेत्र में जाते हुए फील्डर उसके पीछे दौड़ते हुए दौड़कर यहाँ पर 2 रन पूरे होते हुए दोनों ही बल्लेबाजों की तरफ से और धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 10 रनों पर चलता हुआ ये पहला ओवर जिसे पूरा करते हुए प्रदीप ढगे फिर से इस बार कट करना चाहते थे फील्डर मौजूद अच्छी फील्डिंग विजय अच्छी फील्डिंग यहाँ पर 3 रन बचाए अपने टीम के लिए और पहली बार स्ट्राइक पर है सागर तायडे चलता हुआ पहला ओवर जिसे पूरा करते हुए प्रदीप डगे फुलटॉस गेंद सीधी गेंद डाउन द ग्राउंड जाती हुई फील्डर उसके पीछे दौड़ते हुए विशाल थोड़ा सा पंबल होता हुआ जिसका फायदा उठाते हुए दोनों ही बल्लेबाज दौड़ कर 2 रन पूरे होते हुए इसी के साथ ओवर की समाप्ति एक ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर रन संख्या जा पहुंचे 13 रनों पर एक अच्छी शुरुआत देने में कामयाब बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026च्या कमिटीमध्ये
श्री दत्तात्रय उबाडे पाटील, ऋषिकेश कृषी केंद्र बुलढाणा तथा अध्यक्ष बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026, मान्य श्री कल्पेश शेटबेद मोथा, धरतीधन बुलढाणा तथा उपाध्यक्ष बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026, माननीय श्री सुनील भाऊ देशमुख, विनायका सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हे सचिव आहेत. आणि त्यानंतर माननीय श्री सुनील भाऊ पाटील, यश कुमार ॲग्रो एजन्सी बुलढाणा हे सदस्य म्हणून आहेत. आणि भीष्मसेनजी डालमिया, कृषी वैभव बुलढाणा हे सुद्धा या कमिटीमध्ये सचिव आहेत. और गेंदबाजी के लिए अपने गोटे का पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेकर शुभम, राइट आर्म ओवर द विकेट. एक अच्छी गेंदबाज है यहाँ पर शुभम और अच्छी शुरुआत देने में कामयाब दोनों ही सलामी बल्लेबाज प्रकाश गुळवे और सागर ताइडे. चलता हुआ ये तीसरा क्वार्टर फाइनल मुकाबला. इस बार अच्छी गेंद, फुलटोस गेंद, एक रन लेने में कामयाब प्रकाश. धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 14 रनों पर. पहली बार इस बार स्ट्राइक पर सागर ताइडे. इस बार अच्छी तेज गेंद, अच्छी तरह से खेला गेंद, बाउंड्री की तरफ जाती हुई. इसके उसके पीछे दौड़ते हुए प्रदीप डगे, अच्छी फील्डिंग. फिर भी यहाँ पर 2 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज. और धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 16 रनों पर बगैर किसी विकेट के नुकसान में. चलता हुआ पावर प्ले का दूसरा ओवर जिसे पूरा करते हुए शुभम. आपल्या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी मोताडा येथील माजी तहसीलदार टेंबीकर साहेब हे प्रामुख्याने आपला वेळात वेळ काढून इथं मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. त्याबद्दल साहेबांचे खूप खूप आभार. थैंक यू सर. इस बार कट कर दिया है फील्डर के ऊपर से गेंद, सीधी सीमा रेखा की तरफ जाती हुई 4 रनों के लिए. डीजे अच्छी बल्लेबाजी अभी तक दोनों ही सलामी बल्लेबाजों की तरफ से. फिर से यहाँ पर शुभम तैयार. आगे आकर खेलते फील्डर इस बार मौजूद. और एक ही रन लेने में कामयाब. इस बार खेलना चाहते थे और यहाँ पर कैच हो सकती थी शायद. क्या ड्रॉप होती, एक बड़ा जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज प्रकाश गुळवे को यहाँ पर. अभी भी एक गेंद आना बाकी ओवर से. इस बार अच्छी तरह से खेल दिया प्रकाश ने. इसी के साथ पावर प्ले समाप्त होता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर रन संख्या 22 रन, 22 रन. डीजे विशेष सहकार्य लाभलेले भीष्मसिंजी डालमिया, कृषी वैभव बुलढाणा, मान्य श्री देवदास पाटील, लक्ष्मी ट्रेडर्स धाड, मान्य श्री नंदकिशोर पडोड, भगवंत कृषी सेवा केंद्र धाड,
माननीय श्री राजेश भाऊ साबळे पाटील यस कुमार ॲग्रो सर्व्हिसेस चिखली, माननीय श्री विनोद भाऊ चव्हाण सीट चिखली, माननीय श्री नितीन भाऊ सुपे नितीन ॲग्रो सेंटर मोताडा, माननीय श्री घनश्याम भाऊ सुरोशे चिंतामणी ॲग्रो सेंटर धामणगाव वडे, माननीय श्री श्रीकांत भाऊ भराड गणराज ॲग्रो सेंटर मेकर, माननीय श्री संजय भाऊ राजगुरू गुरुकृपा कृषी सेंटर लोणार, माननीय श्री सतीश शेठ मुंदडा बालाजी ट्रेडर्स लोणार, माननीय श्री दिगंबरप्पा खुरपे विशाल कृषी केंद्र सिंदखेड राजा, माननीय श्री शिवाजीराव वानखडे पाटील गजानन कृषी केंद्र जानेभड, माननीय श्री अरुण शेठ मोहता आर एम मोहता शेगाव, माननीय श्री गौरव शेठ गांधी न्यू गांधी कृषी केंद्र संग्रामपूर, श्री गजानन वराडे शेतकरी कृषी केंद्र नांदुरा, राजेशजी सोमानी ॲग्रो नांदुरा, तुषार शेठ कोचर एनसी कोचर मलकापूर, संदेश भाऊ पाटील गजानन कृषी केंद्र मलकापूर, आकाश भाऊ पालवे यस कुमार कृषी केंद्र देऊळगाव मई, श्री सागर भैया सागर कृषी केंद्र पिंपळगाव यांच्याकडून विशेष सहकार्य लाभलं त्याबद्दल खूप खूप आभार. और अच्छी गेंदबाज विशाल राठौड़ की तरफ से इस बार बेहतरीन शॉट, कवर की सदर में कोई फिल्टर मौजूद नहीं, वन बाउंस गेंद सीधी सीमा रेखा पार 4 रनों के लिए डीजे. फील्डिंग का नजारा, फिर भी यहाँ पर 1 रन लेने में कामयाब. चलता हुआ है तीसरा ओवर जिसे पूरा करते हुए गेंदबाज विशाल राठौड़ और अच्छी बल्लेबाजी अभी तक प्रकाश गुड़वे की तरफ से और सागर ताइडे दोनों ही सलामी बल्लेबाज. इस बार फिर से यहाँ पर खेलते हुए सीधे डाउन द ग्राउंड जाती हुई गेंद और अच्छी फील्डिंग यहाँ पर पांडू की तरफ से. इस बार काफी बेहतरीन शॉट लगाने में कामयाब है हैंडसम, सीधा 6 रनों के लिए मैक्सिमम तारामंडल में डीजे. अभी भी इस ओवर से एक गेंद आना बाकी. इस बार अच्छी गेंद अच्छी तरह से खेला, यहाँ पर गैप में जाती हुई गेंद, अच्छी फील्डिंग यहाँ पर पांडू की तरफ से. रनआउट का चांस हो सकता है मगर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों की तरफ से. इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 36 रन. और आगे का कमेंट्री का बाल संभालेंगे अनिकेत बामंदे. ड्रिंक्स ब्रेक डीजे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर,
हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉपजीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, तात्यांचोने मंत्र मारलं, गोरिलाची आत्मा बाहेर. ओम तात्यांचो बगडी नंदा. बुगे भागोदरी वदमासे ओम पट स्वाहा. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. धन्यवाद सचिन सर. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा 36. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिला तर 36 धावसंख्या धावफलकावरती होते. सागर तायडे, प्रकाश गुळवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग झाली आहे, सरासरी जर पाहिली ना तर 12च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती 36 धावा होत आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर पांडुरंग पाहायला मिळतील आपल्याला. पांडू आल्यात स्ट्रायकिंग एंडला. सागर तायडे 6 बॉल 10 वरती खेळतायत आणि प्रकाश गुळवे 13 बॉल 26 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले फुललेनचा बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह चांगला लगावतायत, त्यामुळे डीपमध्ये फिल्डर लॉंगॉनला पाहायला मिळतील. एक सिंगल धाव मात्र या बॉलवरती. पहिल्या काही ओव्हर्समध्ये जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये भरपूर बॅटिंग केली आणि पुरेपूर फटकेबाजी केली प्रकाश गुळवेने. त्यानंतर सिंगल डबलचा खेळ, संयमाचा खेळ झाला आणि तो महत्त्वाचाही होता, कारण क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे आणि त्याचबरोबरीला नांदेड वॉरियर्स संघ सुद्धा समान ताकदीचा संघ आहे. यावेळेला आडव्या बॅटने खेचायचा होता, पायाचा वेध घेतला या बॉलने, प्रचंड वेगाने टाकला, भन्नाट वेगाने टाकला, त्यामुळे बॉलच्या लाईनला मिस केलं इकडे प्रकाश गुळवेने. बॉलिंग मध्ये जर पाहिलं तर पांडुरंगने या संपूर्ण स्पर्धेदरम्यान एक अप्रतिम स्पेल टाकलेत प्रत्येक सामन्यामध्ये. पहिल्या जर राऊंडचा सामना असू द्यात, पहिल्या फेरीतला सामना असू द्यात, त्यानंतर दुसऱ्या फेरीतला सामना असू द्यात, प्रत्येक फेरीतल्या सामन्यामध्ये पांडुरंगची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. फुल टॉस लेनचा बॉल आडव्या बॅटने लपेटलाय आणि बॉलला फेकून दिलाय डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रकाश गुळवेची बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, जेवढं पाहिजे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आणि बघा पहिला जर पाहिला तर या ओव्हर मध्ये पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात झाली, त्यानंतर एक मात्र सिंगल धाव, षटकार आला
प्रकाश गुडवेच्या बॅटमधून. त्यानंतर प्रकाशला अगदी पुढच्याच बॉलवरती कमबॅक करत शांत ठेवलंय. येणारा बॉल चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असणार आहे. पुन्हा एक वेळ स्लॅटली ओव्हर पिच, बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली, अप्रतिम रनिंग झेल आणि मैदानाच्या आतमध्ये प्रकाश गुडवेची एक मोठी विकेट आणि धक्का क्रमांक पहिला आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना पांडुरंगचा अप्रतिम मारा आणि टीम बुलढाणा एग्रोस पार्टनर संघाला लागतोय पहिला धक्का. प्रकाश गुडवे बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. बघा, एका बाजूला जरी प्रकाश गुडवे अप्रतिम फटकेबाजी करत असले तरी त्यांच्या विरोधामध्ये पांडुरंग होती आणि पांडुरंग ज्या वेळेला समोर असतात ना त्यावेळेला भल्या भल्या फलंदाजांना खेळू देत नाही आणि प्रकाशला त्यांनी अगदी चालतं केलं आपल्या गोलंदाजीमध्ये. चार ओव्हर समाप्त, 43 धावा धावफलकावरती आणि आता बॅटिंगसाठी आल्यात किशोर बावणे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील सागर तायडे. 7 बॉल 11 धावेंवरती खेळतायत आणि बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील यावेळेला बॉलिंग ट्रॅकवरती शुभम असतील. शुभम संगनवार आहेत बॉलिंगसाठी. नांदेड वॉरियर्स संघाकडून या 5व्या ओव्हरची सुरुवात करतील. आता अगदी डाऊन दी लेग बॉल टाकला. थोडासा जर पाहिला तर शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न, शरीरावर टाकण्याचा प्रयत्न झालाय. त्यांना माहिती आहे की सागर तायडे जर पाहिलं तर आतापर्यंत 7 बॉल 11 धावेंवरती जरूर खेळतात, परंतु ज्या वेळेला शरीरावरती गोलंदाजी केली ना थोडेसे शांत राहिले. परंतु मात्र हा खेळाडू अगदी अव्वल दर्जाचा आहे, त्यामुळे डान्सिंग डाऊन द ट्रॅक येऊन खेळण्याचा प्रयत्न. इकडे वेळेच कॉल केला त्यामुळे रन घेण्यासाठी नकार दिलाय. कोणती धाव याही बॉलवरती पाहायला मिळणार नाही. पहिला बॉल जर पाहिला तर वाईटने सुरुवात, त्यानंतर एक अप्रतिम मारा, शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न, शरीरावर गोलंदाजी करतायत यावेळेला शुभम. 5वा ओव्हर प्रगतीपथाला धावसंख्या 44-44. आकुटप्याचा बॉल होता, शॉर्ट ऑन पुल केलाय, तिकडे फिल्डर आहेत अगदी सहजतेने बॉलला कलेक्ट करतायत, त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 45. आता पहिला बॉल फेस करतील किशोर बावणे. या पहिल्या डावातला आणि या सामन्यातला फिंच हिटर म्हणून संघासाठी कामगिरी अव्वल राबवली, आतापर्यंत पार पाडली आहे अनेक काही स्पर्धांमध्ये. ज्या ज्या वेळेला ॲग्रोच्या स्पर्धा होतात त्या त्या वेळेला एक फिंच हिटर म्हणून किशोर बावणेने त्यांची भूमिका अगदी सहजतेने आपल्या खांद्यावरती घेतली आणि ती जबाबदारी खांद्यावर पार पडत असताना अगदी अव्वल दर्जाचा खेळ केलाय. दुसऱ्या बाजूला तोडीस तोड उत्तर चाललंय गोलंदाजीमध्ये सुद्धा. पायात टाकलाय पहिलाच बॉल. अगदी त्यांना माहिती होतं, जागा बनवत होते किशोर बावणे, त्यामुळे अगदी पायात टाकलाय बॉल. आणि ज्या वेळेला पायात गोलंदाजी केली जाते ना त्यावेळेला सोपं नसतं मोठ्या फटक्यांना खेळणं, परंतु तोपर्यंत इकडे 3 धावा सहजतेनेही जोडल्या जात आहेत. जिथे 2 मात्र धावा होत्या तिथे ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये एक आणखी धाव जोडली गेली आहेत, म्हणजेच की एकूण 3 धावा येत्या त्या बॉलवरती. 3 धावेंच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते अगदी 48 धावा, 48. 3 बॉल बाकी, 5व्या ओव्हरच्या धावसंख्या धावफलकावरती 48 वर जाऊन पोहोचते आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला आता आपल्याला पाहायला मिळतील सागर तायडे. लोअर फुल टॉस, डीप होणारा हा बॉल होता. ज्यावेळेला डीप होतो ना एखादा बॉल, स्लोअर वन बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती, चेंज ऑफ द पेस. आणि ज्यावेळेला चेंज ऑफ पेस गोलंदाज करतात त्यावेळेला या खेळपट्टीवरती पुरेपूर फायदा होतो आणि तोच फायदा घेण्याचा प्रयत्न, जरूर टप्पा पडला नाही परंतु लोअर फुल टॉस डीप होणारा चेंडू होता आणि या बॉलवरती एक सिंगलच्या मदतीने नक्कीच पुढे सरसावते आहे 49 धावेंवरती. किशोर बावणे लपेटण्याचा प्रयत्न, बॉल वर गेलाय, दूर मात्र नाही आहे परंतु मात्र नो मॅन्स लँड मध्ये जाऊन आदळेल. बॉल फिरलाय जरूर. दुसरा धावेचाही इकडे सहजतेचा कॉल होता आणि दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. या 2 धावेच्या मदतीने अर्धशतक पूर्ण होते आहे टीम बुलढाणा ॲग्रो स्पार्टन संघाचं. 51 धावसंख्या धाव फलकावरती आहे.
शेवटचा बॉल येणारा बाकी असणार आहे या 5व्या ओव्हरचा. आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये अगदी बांधून ठेवलंय फलंदाजांना, एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये शुभमने. इतर खासियत आहे नांदेड वॉरियर संघाच्या गोलंदाजांची. पायावर टाकलाय परंतु मात्र सरळ हातामध्ये खेळलाय हा फटका. विकेटचं पतन. किशोर बावणे एक सस्ता फटका खेळून बाद होत आहेत अगदी सस्त्यात. आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम बुलढाणा ॲग्रो स्पार्टन संघाला. किशोर बावणे बॅक टू दी पवेलियन. धावा 51. किशोर बावनेची एक मोठी विकेट आली 5व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती. शुभमने अप्रतिम मारा केला. एक इकॉनॉमिकल 2 षटकं इकडे समाप्त केल्यात. 17 धावा खर्च करत एक विकेट आपल्या नावी केलाय. 5 ओव्हर समाप्त. 51 धावा फलकावरती आहेत. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, त्यामुळे या बॉलवरती एक मात्र सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल आणि स्ट्रायकिंग एंडला आता कॅप्टन स्वतः योगेश सुरुशे पाहायला मिळतील. हो, इथे पहिलाच बॉल योगेश सुरुशे यांच्यासाठी क्लीन बोल्ड केला गेलाय आणि धक्का क्रमांक 3 लागतोय टीम बुलढाणा ॲग्रो स्पार्टन संघाला या पहिल्या डावात. थँक्यू डीजे. आणि आता खरं तर सचिन राजपूत यांना एक जबाबदारी आणि फिन शिटरची जबाबदारी इकडे पूर्ण करावी लागणार आहे, कारण शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. धावसंख्या मात्र धावफलकावरती 52 धावा एका नांदेड वॉरियर संघा बलाढ्य संघासमोर. ही धावसंख्या थोडीशी कुठेतरी कमी पाहायला मिळते. हो, इकडे उडवण्याचा प्रयत्न, समोर खेळलाय फटका, बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली आल्यात. विकेट मैदानाच्या आतमध्ये लागोपाठ लागते आहे. बॅक टू बॅक सचिन राजपूत आले आणि सचिन राजपूत मैदानाच्या बाहेरही जात आहेत. शेवटच्या क्षणांमध्ये आता संकटात सापडला टीम बुलढाणा ॲग्रोचा संघ आणि इकडे धक्का क्रमांक 4 लागतोय बुलढाणा ॲग्रो स्पार्टन संघाला. सचिन बॅक टू पवेलियन. जर हॅट्रिक घेतली तर इकडे प्रदीप ढगे यांच्याकडून 5001 रुपयांचं पारितोषिक. हो, इथे हॅट्रिक, मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक आली आहे आणि 5001 रुपयांचं पारितोषिक प्रदीप ढगे यांच्याकडून असणार आहे. विकेट आणि पहिली हॅट्रिक लगावली या स्पर्धेतली. पांडुरंग आले आणि पांडुरंगाने इथे हॅट्रिक घेतली आहे या स्पर्धेतली पहिली. थँक्यू डीजे.
धावसंख्या धाव फलकावरती 52 धावा, 52, 5 गडी बाद. आणि संभाजी पाटील आता बॅटिंगसाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉल बाकी असतील, परंतु मात्र पांडुरंग आज मात्र पांडुरंगाचं नाव घेण्यास भाग पाडलंय, कारण हॅट्रिक लगावली आहे खेळाडूने. पुन्हा एक वेळ मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा चान्स, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट आहे, परंतु साफ नकार पंचांचा इकडे, त्यामुळे एक धाव कंप्लीट केली जाईल. चला तर पंचांनी साफ नकार दिलाय. Third umpire decision, it's not out. तर इकडे जर पाहिलं तर धाव कंप्लीट होईल. लेगबाईचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय, त्यामुळे लेगबाईच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. धाव फलकावरती एका धावेने पुढे सरसावते आहे. धाव संख्या 53 धावा, 53, म्हणजेच की येणारा बॉल या डावातला शेवटचा चेंडू असणार आहे. हो, पायात टाकलाय, अगदी वेगाने टाकलाय बॉल. विकेटचं पतन आणि शेवटच्या बॉलवरती विकेट मैदानाच्या आतमध्ये. धाववधी रूपामध्ये संभाजी पाटील बाद. आणि धावसंख्या धाव फलकावरती 53 आणि 54 धावेंचं लक्ष आहे टीम नांदेड वॉरियर संघासमोर. बुलढाणा ऍग्रो स्पार्टनचा 6 षटकाचा खेळ पहिल्या डावातला होतोय समाप्त शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि शेवटच्या क्षणांच्या या षटकांमध्ये अगदी धावांवरती अंकुश लावला गेला. जर पाहिलं तर प्रकाश गुडवे बाद झाले, त्यानंतर धावांवरती अक्षरशः अंकुश लागला गेला. आणि इथे जर पाहिलं तर 53 धावांवरती ही केडी समाप्त होते आहे. पहिल्या डावातली 54 धावांचं लक्ष. प्रकाश गुडवे 17 बॉल 32 धावांवरती त्यांची खेळी, त्यानंतर 12 बॉल 14 धावांवरती सागर तायडे नाबाद राहिल्यात. त्यानंतर मात्र जर पाहिलं तर किशोर भाऊने 3 बॉल 5 धावांवरती खेळी करत, त्यानंतर एकाही खेळाडूने एकाही फलंदाजाने इथे मात्र खातंही ओपन केलं नाहीये. 53 धावसंख्या धाव फलकावरती 54 धावांचं लक्ष आहे पुढच्या डावामध्ये टीम नांदेड वॉरियर संघाला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जेन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा
आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइटी प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉप क्रेस्ट इंडिया सादर खेळत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे, करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉप क्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट त्यावरती चला तर आपण टॉस करतोय. आणि इकडे टॉस संपन्न होतो आहे. कोणाचा कॉल असणार आहे? ठीक आहे, वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाचा कॉल असणार आहे. टेल इज द कॉल, हेड इट इज. तर टॉस जिंकला या मॅच मध्ये टीम स्पार्टन येलो वाशिम संघाच्या कॅप्टनने. सर, टॉस जिंकला, काय करणार आहात? आम्ही आतापर्यंत 2 मॅच खेळलो, ज्याच्यामध्ये आम्ही पहिले बॅटिंग करून टार्गेट डिपेंडच केलेले आहेत. तर पुन्हा आमचा निर्णय तोच असेल, आम्ही पहिले बॅटिंगच करायला निर्णय राहील आमचा. नक्कीच बॅटिंगचा निर्णय आहे. खूप खूप शुभेच्छा आपल्याला या मॅचसाठी. सर, खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. वळूया आपण या मॅचकडे आणि जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपल्यासोबत जुडतायत सौरवजी राजपूत सर. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. चला, स्वागत असणार आहे सर्व क्रीडा रसिकांचं जे tenniscricket.in च्या माध्यमातून आमच्यासोबत जुडले आहेत. मैदानावरती जर बघितलं तर जे जुडलेले आहेत या सामन्यासाठी, आणि त्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहात बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचा आजचा मात्र 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील जर बघितलं तर 3रा क्वार्टर फायनलचा मॅच जो की मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकीकडे जर बघितलं तर बुलढाणा ॲग्रो स्पार्टन्स या संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना मापक धावसंख्या स्कोरबोर्डवर सेट केली आहे, आणि तिचा पाठलाग करण्यासाठी जर बघितलं तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नांदेड संघ मात्र इकडे दमदार सुरुवात आपल्याला करताना पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर वाढतात आहे. डीप मिड विकेटला आलाय चौकार. रन संख्या 6 रन. अरुण यांच्या बॅटमधनं जर बघितलं तर या 4 धावा ज्या की आपल्याला येताना पाहायला मिळालाय. पॉवर प्लेची षटक आहे, माहिती आहे त्यांना, मापक धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर, आणि तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न आहे. तर पॉवर प्लेच्या षटकांना इकडे मात्र युटिलाइज करण्याचा प्रयत्न आहे अरुण यांच्या माध्यमातून. रन संख्या 6. उडवण्याचा प्रयत्न, एक हात नक्कीच जर बघितला तर बॅटवरनं निसटला होता. लॉंग ऑन वरनं जोपर्यंत खेळाडू जात आहे, बॉलला अडवताय, थ्रो करताय, तोपर्यंत जर बघितलं तर अजून एक धाव इकडे मात्र स्कोर बोर्डवर जुडेल. बुलढाणा ॲग्रो स्पार्टन्सला विकेटची गरज राहणार आहे, कारण की आपण बघतोय 6 षटकांचा सामना या मैदानावर जर बघितला तर तशी ऑन अँड ॲव्हरेज ही टोटल आहे. बट सुरुवातीच्या षटकांमध्ये जर का विकेट मिळाल्या तर या मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. मोठा मॅच आहे क्वार्टर फायनलचा हा. यावेळेसचा बॉल काय मारलाय, लाजवाब. सूर आणि धूरच इकडे मात्र सोबत काढलाय. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर फ्लिक ऑफ द रिस्ट. भावा कशाला पळतोय तू दूर. इकडे जर बघितलं तर फलंदाज विशालच्या बॅटमधनं निघालाय दूर. रन संख्या मात्र 11 रन. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला होता आणि नक्कीच जर बघितलं तर त्याला मात्र फक्त फ्लिक करून दिलं आणि चौकार मात्र वसूललाय. रन संख्या 11 वरती. शेवटचा बॉल मात्र आता यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो.
याही वेळच्या बॉलला चौफेर फटकेबाजी सुरू आहे. याआधी डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, तर आता जर बघितलं तर डीप पॉइंटला धावा मात्र बनत नाहीये. सध्या तरी वाहतात आहे. 3 चौकार तब्बल या षटकात आलेत आणि या 3 चौकारांच्या मदतीनेच धावा स्वरूपी जर बघितलं तर 15 धावा इकडे मात्र आपल्याला स्कोर बोर्ड लागताना पाहायला मिळत आहेत. ओके चला. नक्कीच एकीकडे जर बघितलं तर मराठवाड्याचा संघ आहे, दुसरीकडे जर बघितलं तर होम टीम आहे आणि मजा येणार आहे. कारण की वर्षात एकदा येणारी कुठलीही स्पर्धा असते, प्रत्येकाला वाटतं नक्कीच जर बघितलं तर उत्साह आनंद मात्र साजरा झाला पाहिजे. आता बघूयात येणाऱ्या 30 बॉल नंतर कुठला तो संघ आहे जो मात्र मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर उत्साह आणि आनंद साजरा करतोय. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचा थरार विशेष जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये औद्योगिक गटाची स्पर्धा असूनही तब्बल 1 लाख रुपयांचा पुरस्कार आहे आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर सुंदर असा झळाळता करंडक. किसका चला गोलंदाजी मार्कवर बदल केला गेलाय. किशोर बावणे यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट सध्याच्या घडीला ऑन ठेवलेले आहेत अरुण यांच्यासाठी. उडवलाय डाऊन दी ग्राउंड ऍज स्ट्रेट ऍज आरो. फिल्डर मात्र इकडे आहे सचिन. जोपर्यंत चेंडूला अडवतील थ्रो करतील धावा स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण की आपण बघितलं बाउंड्री पासून जर बघितलं तर ऑलमोस्ट 5-10 फूट आतमध्येच उभा आहे. त्यांना माहिती आहे बाउंड्री डिस्टन्स जर बघितलं तर खास मोठं आहे, फटका तितक्या लवकर क्लिअर होणार नाही. तर चेंडूवर जवळ लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे थोडेसे पुढे उभे होते. धावा स्वरूपी आता मात्र इकडे 1 धाव मिळाली आहे. डीप मिड विकेटचा खेळाडू मिड विकेटला घेतला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला 30 च्या बाहेर एक खेळाडू घेतलेला आहे. आता रन संख्या 16 रन. चांगला चेंडू प्लम पाया तिकडे मात्र चाललेच नाही. कीपर मात्र क्लोज घेतलेला आहे. सातत्याने मात्र इकडे गतीमध्ये परिवर्तन आणि डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र पुढे जाताना पाहायला मिळत आहे. एका गोष्टीची चर्चा केलेली आपण, फलंदाज धावा बनवण्यासाठी आलेत तर गोलंदाज देखील मात्र इकडे विकेट घेण्यासाठी आलेले आहेत. ओहो हो इकडे काय आणि नो बॉल. पंचांचा एक हात इकडे मात्र बाहेर निघालाय. पिचिंगच्या रिगार्ड मध्ये हा बॉल जर बघितला तर नो बॉल दिला गेलाय आणि आता आपण बघतोय पंचांचा पंखा देखील गार 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 फिरेल का तर पुढच्या बॉलवर उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे आता फ्री हिट. बघूया त्या फ्री हिटचा कशारित्या मात्र वापर केला जातोय ते. धावा स्वरूपी जर बघितलं तर सध्याच्या घडीला आपण बघतोय 17 धावा इकडे मात्र स्कोर बोर्डवर लागल्या. चांगली सुरुवात नांदेड वॉरियर्सला. मॅन इन पिंक. उद्या जर बघितलं तर या स्पर्धेचा महाअंतिम दिवस जो की आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. 2 सेमी, 1 थर्ड प्लेस आणि 1 मेगा फायनल असे 4 सामने मात्र उद्या खेळवले जाणार आहेत. आणि उद्याची संध्याकाळ मात्र उत्तर देऊन जाईल की बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचा थरार आणि 1 लाख रुपयाचा पुरस्कार कुठला संघ या मैदानात घेऊन जातोय ते. उडवलाय फटका मात्र हवेत. तत्पूर्वी जर बघितलं तर क्षेत्ररक्षक मात्र बॉलवर येतील हलक्या हातांनी. जोपर्यंत चेंडूला थ्रो करतील धावा स्वरूपी मात्र 1 धाव त्यांनी पाहायला मिळते. खुश असेल बघा ज्या रीत्या नांदेड वॉरियर्सची इकडे मात्र सुरुवात झाली आहे ना, खुश असेल टीम की 18 धावा झालेल्या आहेत. अद्यापही विकेट गमावलेली नाहीये. केवळ 9 बॉलमध्ये या धावा बनवलेल्या आहेत. नक्कीच जर बघितलं तर पुढील जे समीकरण सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय 27 बॉलमध्ये 36. आता एक टीमचा काय प्रयत्न राहील हे समीकरण यामधलं अंतर वाढवलं जावं आणि बेटिंग टीमचा प्रयत्न राहील हे अंतर कमी केलं जावं. ओहो हो याही वेळेस जर बघितलं तर पिचिंगच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र काय तिसऱ्या पंचांची पिचिंगच्या रिगार्ड मध्ये यस पिचिंगच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांना जी आहे ती मात्र विचारणा केली गेली आहे. युट्यूब नावाचं माध्यम नक्कीच एक आमूलाग्र क्रांती जर बघितलं तर युट्यूबने केलेली आहे. म्हणजे tenniscricket.in आलं आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा मोहराज बदललाय. आज आपण हेलो बघतोय इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल इकडे मात्र दिला गेलाय. तर नक्कीच जेव्हापासून आपण बघतोय युट्यूब नावाचं माध्यम आलेलं आहे, आयोजनं बदलली आहेत. त्यातल्या त्यात जर बघितलं तर स्पर्धांचा स्टँडर्ड वाढतोय आणि काही का म्हणा युट्यूबने जर बघितलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आणलेले आहेत. कारण की फक्त खेळाडू नाही त्याचबरोबर जर बघितलं तर फक्त स्पर्धा नाहीत तर मग पंच असतील, कॉमेंटेटर्स असतील आणि अजूनही या क्रिकेटचे मात्र महत्वाचे घटक जे मात्र सुप्रसिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळालेत. प्रोफेशनलिझम मोठ्या प्रमाणावर आलंय युट्यूबमुळे.
सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवर वरती आहे. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने 20 वरती. 26 बॉल 34 रन हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. पुढचे 2 बॉल येणाऱ्या 4 षटकांच्या रिगार्ड मध्ये जर बघितलं तर महत्वाचे. आणि इकडे काय ड्रोन इकडे मात्र जो की उडवला गेला आणि ड्रोन व्ह्यू आता मात्र नक्कीच या मैदानाचा जो की टिपला जाईल. रन संख्या मात्र सध्याच्या घडला जर बघितलं तर 20 वरती स्थिर. 20 ऑन दी बोर्ड. शेवटचे 2 बॉल मात्र यायचे बाकी आहेत. मिड ऑन आणि मिड ऑफ 30 याच्या आतमध्ये. याही वेळेसचा बॉल सातत्याने जर बघितलं तर नो बॉलच्या धावा आणि नक्कीच एक एक अवांतरची धाव जशी जशी जुडतीये नांदेडच्या डगआउट मधनं आवाज जरा वाढतोय. आणि नक्कीच का नाही वाढणार. धावा येत आहे तर ते म्हणता आवाजही वाढणार आहे. रन संख्या मात्र 21 वरती. फ्री हिटचा कॉल अजून एक आहे. विशाल राठोड. बघूयात आता राठोड काय करतात येते. उडवलाय राठोड यांनी. फटका हवेत. फ्री हिट आहे आणि या फ्री हिटच्या बॉलवर देखील कॅच काही तिकडे कॅरी झाला नाही. तत्पूर्वी जर बघितलं तर 2 धावा तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कारण की हे मैदान असं आहे. कारण की बघा ओपनच्या ज्या स्पर्धा या मैदानावर होतात. उदाहरण जर तुम्ही घेतलं धर्मवीर आमदार चषकचं तर त्याही स्पर्धेत आपण बघतो 8-8 षटकांचे मॅचेस सुरुवातीला पाहायला मिळतात. बट जशी जशी स्पर्धा पुढे जाते ना षटकं देखील वाढतात. का तर कम्पिटिटिव्हनेस क्रिकेटमध्ये वाढलं पाहिजे. खेळाडूंमध्ये जर बघितलं तर जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात सिंगल डबलच्या काय महत्व आहे हे या मैदानावर मात्र नक्कीच आपल्याला त्या मॅचेस मध्ये कळतं. कारण की शॉर्ट फॉर्मॅट हाणामारीच्या क्रिकेटमध्ये आपण बघतो फलंदाजांची मजा आहे पण गोलंदाजांना देखील संधी असली पाहिजे. दरम्यान काय ना आओ देखा ना ताव और दे दिया यहाँ पर गेंदबाज को 6 का भाव. षटकार.
थँक्यू डीजे. रनसंख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढली आहे 33 धावा या 4 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती. याही वेळेचा बॉल त्या क्षेत्रात आणि तिकडे काय पकडो कॅचेस जितो मॅचेस जुना फॉर्म्युला आहे. कॉमेंटेटर्स सांगून सांगून थकून गेलेत की हा मात्र मेन फॉर्म्युला आहे क्रिकेटचा. आणि नक्कीच जर बघितलं तर तिकडे झेल सुटला आहे आणि ऑलमोस्ट आपण बघतोय बॉल टू रन पेक्षाही कमीचं समीकरण आहे. नांदेड संघ पकड मात्र इकडे मजबूत करत चाललाय आता. 34 धावा स्कोरबोर्डवर. बॅटची कड फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र वाढताना. काय ओपनिंग पार्टनरशिप केली आहे बघता बघता जर बघितलं तर 15 बॉल मध्ये 35 धावा स्कोरबोर्डवर कधी लागल्यात कळलं देखील नाही. 21 बॉल मध्ये जर बघितलं तर मॅच जिंकण्यासाठी आता इथून पुढे 19 धावांचं जे मात्र समीकरण आहे 21-19. इथून पुढची जर बघितलं तर सध्याच्या घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती पकड मजबूत आहे नांदेडकरांची सध्याच्या घडीला. बट प्रयत्न करावा लागेल यावेळेस. कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न हलक्या हाताने फक्त जर बघितलं तर दिशा दिली. स्टूप करून दिला मागच्या दिशेने. अलॉंग दी कार्पेट चेंडू जोपर्यंत अडवला जाईल एक धाव मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र 36च्या स्कोरवरती. शेवटचे 2 बॉल आता मात्र नक्कीच जर बघितलं तर यायचे बाकी आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगती पथावरती असताना 18 धावांची गरज. चांगला चेंडू बट काही का होईना कसं का होईना स्कोरबोर्ड मात्र चालता राहिला पाहिजे. 22ची धाव इकडे मात्र पंच कळवतात आहे. खुल्लो टप्प्याचा बॉल टाकला होता. नक्कीच जर बघितलं तर मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक होते घरे बट एक धाव घेण्यापासून नाही थांबू शकलेत. रन संख्या 37 वरती स्थिर 37. शेवटचा बॉल. याही वेळेसचा बॉल कव्हर्सला तिकडे मात्र खेळाडू आहेत. डॉट बॉल नक्कीच मात्र येईल. षटक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल आणि तत्पूर्वी 3 षटकांच्या अखेरीस 37 धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर आहे. उद्या आपण बघतोय अंतिम दिवस आणि प्रमुख आकर्षण म्हणून जर बघितलं तर भरत गणेशपुरे यांची मात्र नक्कीच जर बघितलं तर आपल्याला उपस्थिती इकडे जी मात्र लाभणार आहे. चला हवा येऊ द्या फेम आणि नक्कीच त्याबद्दल देखील मात्र वेगळी उत्सुकता सर्वांमध्येच आहे. नक्कीच उद्याच्या दिवसाची प्रत्येकाला वाट राहील कारण की उद्या महाअंतिम दिवस. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग ओरडू डीजे मास्टर 3 ओव्हर 37. थँक्यू डीजे. थँक्यू. बघा एका गोष्टीची मात्र दक्षता घ्यायची. जे काही संघ उद्यासाठी पात्र ठरलेत उद्याच्या चारी मॅचेस या 8-8 षटकांच्या राहतील. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. उद्या 2 सेमी 1 थर्ड प्लेस आणि 1 मेगा फायनल नक्कीच. आणि अवघ्या काही वेळातच जर बघितलं तर सेमी फायनलच्या कशारित्या मॅच लागणार आहेत तेही मात्र आपल्याला इकडे कळवलं जाईल चिठ्ठीच्या ड्रॉद्वारे. आणि उद्या ठीक 2:30 वाजता या स्पर्धेचा मेगा फायनल रंगेल. या गोष्टीकडे मात्र सर्व संघांनी आणि त्याचबरोबर जर बघितलं तर प्रेक्षक राजाने मात्र लक्ष द्यायचंय. 3 ओव्हर 37 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे आणि मॅच जिंकण्यासाठी आता 17 धावांची गरज. यस 18-17 हे मात्र मैदानाच्या आतमधलं समीकरण. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर आता मात्र बदल केला गेलाय. सचिन यांना मात्र आपण बघतोय आता पाचारण केलं गेलंय. 37 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमीच राहील. टेनिस क्रिकेट .inचा एक वेगळी आधुनिकता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टेलिकास्टिंगच्या दुनियेत आणायचं काम मात्र केलेलं आहे.
आणि यस, आज मात्र टेनिस बॉल क्रिकेटला जर सुगीचे दिवस आलेत तर त्यामध्ये खारीचा वाटा, मोलाचा वाटा हा मात्र टेनिस क्रिकेट .in संतोषजी नाणेकर अँड कंपनी यांचा देखील आहे. दरम्यान मात्र चौथं षटक इकडे मात्र सुरू आहे. 38 धावा सध्याच्या घडला स्कोर बोर्डवरती. 38 फॉर दी लॉस ऑफ नन. डावाचं मात्र हे चौथ्या क्रमांकाचं षटक. सचिन राजपूत हलक्या हातांनी क्या बात है यार. जिकडे सुईने काम होत आहे तिकडे तलवार का चालवावी. लाजवाब. वेगाचा वापर केला आणि मागच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. चौकार. चला नवीन गोलंदाजी मार्कवर येत आहे. 3 धावा केवळ आणि केवळ पाहिजे. योगेश यांना मात्र आता आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलेलं आहे. संघाचे जर बघितलं तर कर्णधार आहेत आणि नक्कीच आता केवळ आणि केवळ 3 धावा दूर आहे नांदेड वॉरियर्सचा संघ. आणि जल्लोष करण्यासाठी देखील मात्र पुरेपूर तयारच आहे ते. मला असं वाटतं आजच म्हणून देतील ते डायलॉग की मोठमोठे गार केले गंमत मध्ये म्हणून. कारण की सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करते टीम. आणि खास करून जर बघितलं तर होम टीम जी टीम इकडे मात्र फेवरेट मानली जात होती तिच्या विरोधात मात्र इकडे विजय नोंदवलाय. चला चला क्या बात आहे. तो म्हणजे ते जे 3 फायनल हारल्याचं जे दुःख आहे आज मात्र नक्की जर बघितलं तर कुठे ना कुठे त्या जखमा मात्र थोडस मरम लागायचं काम या मॅच न होत आहे. नक्कीच इकडे जर बघितलं तर आम्हाला अपडेट देखील दिले जात आहे की बुलढाणा संघाने नांदेड संघाला आतापर्यंत 3 वेळेस म्हणजे बाहेर ज्या काही ॲग्रोच्या स्पर्धा होतात तिकडे मात्र त्यांना मात दिली. बट आज बुलढाण्याच्या गळात मॅच होतीये. नांदेडचा संघ बाहेरून आलाय आणि मात्र पकड मजबूत करून गेलाय. तर याही गोष्टीचं मात्र कौतुक झालं पाहिजे की चांगलं क्रिकेट म्हणजे बघा 1 साइडेड 51 धावा आहे. एकही विकेट गमावलेली नाहीये. आता याच्यापेक्षा बेस्ट काय राहणार. यावेळेसचा बॉल आणि याच बरोबरीने नांदेड वॉरियर्स आथरून आउट. डीजे
धन्यवाद डीजे. खूप सारं अभिनंदन टीम नांदेडला. अतिशय चांगला खेळ करत हा मात्र संघ पात्र ठरतोय आता उपांत्य फेरीसाठी. आणि यस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नन अदर दॅन 2 ओव्हर 8 रन 4 विकेट पांडुरंग ढगे ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला नक्कीच आता पुढचा सामना सुरू होतोय. प्रेझेंटेशन मात्र होतंय. आता आपण वळूयात. चला अनिकेत बामंदे यांच्याकडे मात्र आपण वळतोय. चला तर आपण डीजे 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 डीजेला संधी आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, Come on, Nanded! Nanded Warriors! Come on, Dage sir! नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. Thank you, आम्ही DJ. खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, प्रदीप ढगे तीही सर. अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचं पांडूचं उत्पादन 5,000 खर्च कमी होईल. बक्षीस. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट Man of the match इंडियाच्या च्या वेळेस. उत्पादनांचा Okay, वापर sir. करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा चला मका तर आणि आपण भाजीपाला, इकडे man of the match चा अळीच्या पुरस्कार प्रादुर्भावामुळे देतोय तुम्ही पांडुरंगाला. चिंतेत आहात का? आता घाबरू नका. चला पांडुरंग क्रॉपक्रेस्ट आपण, इंडिया सादर वर, करत आहे मंचावरती क्रॉप यायचं जीन, आहे. Man of the match चा ज्यातील पुरस्कार क्लोरॅन आपल्याला ट्रॅनिलिप्रोल देण्यात अळीचा येतोय. मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी चला पर्याय. पटकन. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर,